ओके, समथिंग हॅज हॅपन्ड. काय झालंय? परत कोणी धमकी दिली तुला? चार चौघात बदनामी केलीस माझी तू. तुला गर्व आहे ना तुझ्या हुशारीचा? अशी जमिनीवर आपटवणार ना, चार चौघात लायकी नाही राहणार तुझी तोंड दाखवायची, लक्षात ठेव. आणि ही आहे ना फक्त पोकळ धमकी समजू नकोस, लक्षात ठेव. काही नाही अरे, घाबरण्यासारखं खरंच काही नाही. मी आपले एनिवे, तू मला नवीन केस बद्दल सांगणार होतास. मला नोट्स काढून घ्यायचे. ही फाईल बघ, काही कळतंय का वाचून? उद्या आपल्याला अपील लिहायचं आहे. उद्या? का? उद्या मला घरी लवकर जायचं होतं सर. हा नवऱ्याचा वाढदिवस आहे का? हो, खरंच शौनकचा वाढदिवस आहे. काय? मी खरंच बरोबर ओळखलंय? मग तू ऑफच घेऊ द्या, रिलॅक्स व्हायची गरज पण आहे. नाही, नको. म्हणजे खरं तर सध्या आम्ही दोघंही इतके बिझी आहोत की एकमेकांसाठी वेळच देता येत नाही. त्यामुळे शौनकही खुश होतील, पण मी येऊन जाईन. म्हणजे मी लवकर निघेन थोडी. ओके, युअर चॉईस. बाय द वे, तुम्ही भेटलात कुठे का? तुझी काहीतरी थिअरी असेलच ना त्याबद्दल? ओके, सो मला आता असं वाटतंय की तुम्ही दोघं कुठल्या तरी मराठी पुस्तकांच्या लायब्ररीमध्ये भेटलात. तिकडे तुम्हाला एकच पुस्तक घ्यायचं होतं. ते पुस्तक घेताना तुमचं भांडण झालं, कारण दोघांना तेच पुस्तक हवं होतं. आणि ते भांडताना तुमच्या लक्षात आलं की आपण जरी भांडत असलो तरी एकमेकांची भाषा तर सेम आहे. आणि अशा कुठल्या तरी बुक लायब्ररीमध्ये तुमचं एकमेकांची जमलंय. बरोबर आहे, पण म्हणजे आणि मला वाटतं आम्ही कशामुळे एकत्र आलो ह्यापेक्षा आता मी शौनकशिवाय राहूच शकत नाही, हे जास्त महत्वाचं आहे. कारण आज मी जे काही येते फक्त शौनकमुळे. नाही, केक वगैरे ठीक आहे, पण गे वगैरे नको यार. म्हणजे त्याला नाही आवडणार. आपण सिंपल असं काहीतरी ठेवूयात ना, तो खूप खुश होऊन जाईल. पॉइंट काय आहे तर बर्थडे एकदम मेमोरेबल केला पाहिजे आपण त्याचा, बरोबर? नाही म्हणजे आत्ताचं जे सगळं स्ट्रेस वगैरे आहे ते सगळं विसरून त्याने आपल्यासोबत एन्जॉय केलं पाहिजे. हा हा, चल चल, मी ठेवते, मी नंतर करते. हो हो, डन डन. हा, बाय. काय ग, कसलं प्लॅनिंग चालू आहे? काय नाही, असंच जनरल. उद्या शौनकचा वाढदिवस आहे, लक्षात आहे ना? तुम्ही काहीतरी सेलिब्रेट करणारच असाल. हा, नाही म्हणजे ठरत नाही, अजून काही ठरलं नाहीये. दरवर्षी तुम्हा तिघांचे वाढदिवस आपण मस्त सेलिब्रेट करायचं. म्हणजे तशी पद्धतच आहे देशमुखांकडे. पण आता यावर्षी त्यांच्याकडे काय पद्धत आहे कोण जाणे. पण म्हणून मी आई असूनही माझ्या मुलासाठी काहीच केलं नाही, ही कल्पना मला जरा सहन होत नाहीये. त्याचे जे काय हाल होतात ते मला अजिबात बघवत नाहीये. मी गिफ्ट आणलंय त्याच्यासाठी, पण तो नाही घेणार माझ्याकडून. तू देशील का हे गिफ्ट त्याला? तुझ्याकडून आणलंयस असं सांगू? हाय शौनक. देवयानी, तू परत का आलीयस? आणि मी तुला सांगितलंय ना, मंजिरी नसताना येत जाऊ नकोस. खूपच काळजी वाटते रे तुला तिची. पण ती, हे बघ देवयानी, मला तिच्याबद्दल काही वाईट साईड ऐकून घ्यायचं नाहीये. हो, कारण ती चुकीचं वागू शकते असं वाटतच नाही ना तुला.
खूपच विश्वास आहे ना तुझा तिच्यावर? हो, असायलाच पाहिजे ना. बायको आहे माझी ती. हो ना. मग हे काय? बघ, तूच बघ, तुझी बायको ऑफिसला जाते सांगून काय करते ना ते बघ एकदा. बघतोय ना. ती काय करते असं तुझं म्हणणं? कांट यू सी? ती एका पुरुषाला मिठी मारते, तुला अर्थ कळतोय याचा? नाही ना. याचा काय अर्थ हे कळतच नाही मला. सांग ना तू. कारण अशी मिठी मी माझ्या मैत्रिणींना मारतो. अगदी मंजिरी समोर भैरवीला सुद्धा मी अशीच मिठी मारली. त्यामुळे तुम्हाला नक्की काय दाखवू पाहतेस ते कळत नाहीये मला. शौनक, जो प्रेमात आंधळा झालायस. अरे तिचं या माणसाबरोबर अफेअर वगैरे काहीतरी चालू आहे. शी इज चीटिंग ऑन यू. डोंट यू गेट इट? हे आहे का त्या फोटोमध्ये? का दोन मित्र साधी मिठी मारतात हे या फोटोमध्ये? देवयानी, मला वाटलं की तू खरंच ट्रीटमेंट घेतेस, कारण तुला मनापासून बरं व्हायचंय. पण आता कळलंय मला की तू एक फक्त नाटक करत होतीस माझ्याशी बोलता यावं म्हणून. अरे ती मुलगी चांगली नाहीये तुझ्यासाठी. या फोटोत ना तिचं खरं रूप आहे ते दिसतंय. कळत कसं नाहीये तुला? हसवतीये ती. देवयानी, त्या दिवशी तू सुद्धा मला अशी मिठी मारली होतीस. मग मी मंजूला फसवलं असं होतं का? ज्या कोणाला तू फोटो काढायला सांगितलायस ना, त्याने या फोटो मधला कॉन्टेक्स्ट मिटवण्याचा प्रयत्न केलाय. पण तुम्ही सगळे विसरताय, माझा मंजरीवरती पूर्ण विश्वास आहे, स्वतःपेक्षाही जास्त. त्यामुळे असली फालतू कारस्थानं करणं बंद कर देवयानी. हे मी नाही केलंय. मी नाही काही फोटो वगैरे काढायला सांगितलंय कोणाला. मग तुला हा फोटो कोणी दिला? सांग ना, कोणी दिला हा फोटो तुला? मोनिकाने. व्हॉट? कोण किती खालच्या पातळीवर उतरेल ना याचा खरंच काही नेम नसतो. पण आता मला प्रणव आणि मोनिकाला याचा जाब विचारावाच लागेल. एखाद्याला त्रास द्यायची हद्द असते. हे बघ देवयानी, तुला खरोखरच बरं व्हायचं असेल ना तर असल्या गोष्टींमध्ये अजिबात पडू नकोस. कळलं ना? फोन घेऊन चालेल ना? फालतू प्रश्न आहे, तुझा चॉईस आहे, तू काहीही कर. प्रत्येक वेळा मी अशा कुठल्या तरी फालतू प्रश्नाची उत्तर द्यायला विचार करणार, माझं डोकं त्यात मी इन्व्हेस्ट करणार. हा बोल दादा. मी कामावर आहे रे. हा अख्खे तुला जरा भेटायचं होतं, लय अर्जंट काम आहे. अरे मी आत्ता इथून ऑफिसमधनं नाही निघू शकत. आपण काम संपल्यावर भेटूयात ना? तू घरी येतोस का? घरी नाही नाही, घरी नको. मला सांग तुझं ऑफिस कुठे आहे? मी तिथंच येतो भेटायला. दादा काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? हा के आपण भेटूनच बोलू ना. बरं मी तुला पत्ता मेसेज करते. काम झाल्यावर ये. माझ्या मोठ्या भावाचा फोन होता. त्याला भेटायचंय मला. काम संपल्यावरती तो भेटेल मला इथे. But I didn't ask you anything. हो पण तुझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसलं मला, भलं मोठं. आणि तुला वेळेत उत्तरं नाही मिळाली ना तर तुझी कल्पनाशक्ती कुठल्या कुठे झेप घेते आणि मग तू तेच खरं मानायला लागतोस. कल्पना काय? कुठली? कुठले शब्द आहेत हे? इमॅजिनेशन. कल्पना शक्ती. बर, मोनिका, प्रणव कुठे? तू इथे काय करतोय? प्रणव कुठे? मी नाही सांगणार. हे बघ तू. काय रे, आनंदात दिसतोयस एकदम. स्टॉप इट प्रणव.
मंजिरीचा फोटो कोणी काढलाय? कोणी काढला फोटो? कुठला फोटो? प्रणव, एखादी व्यक्ती इतक्या खालच्या लेवलला कशी उतरू शकते आणि त्याला मर्यादा नसते हे तू दाखवून दिलेस आज. शौनक, मोठ्या भावाशी बोलतोयस, माइंड युअर टंग. तुला काय वाटलं? त्या दोघांनी हक केली हे बघून मी मंजिरीवरती संशय घेईन, तिला घरातून बाहेर काढीन? तुमच्या बुद्धीची कीव करावी का त्यावर हसावं हेच कळत नाहीये मला. माझा मंजिरीवरती किती विश्वास आहे हे तुला कधीच कळणार नाही. त्यासाठी आहे ना दुसऱ्यावर प्रेम करावं लागतं, निस्वार्थी. काय नाही, काय म्हणायचंय का तुला नक्की? की प्रणवचं माझ्यावर खरं प्रेम नाहीये? प्रणव, तू गप्प बस जरा. प्रणव, ही तुला लास्ट वॉर्निंग आहे. जर अशी काहीही फालतू कारस्थानं करून मला आणि मंजिरीला लांब करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि आता तो कोण फोटोग्राफर आहे ना, त्याला म्हणावं आता हे सगळं बंद कर, कळलं? एकतर तू काय बोलतोयस मला काही कळत नाही, आणि जो कोणी फोटो काढलाय तो मला काय माहिती? हो, कोणी काढला तो फोटो? म्हटलं ना आता माहित नाही. मलाही बघ, खरं सांगतो, मला एका अननोन नंबरवरनं फोटो आला, मी तो मोनिकाला दाखवला बस. तर ज्यांनी फोटो काढला त्याला जाऊन धमको ना. ते मी बघीनच. मला चांगलंच माहिती की तू काय करू शकतोस, म्हणून म्हणतोय सावर स्वतःला. आणि इतकी खालची पातळी गाठू नकोस की तुला परत वर उठता येणार नाही. अरे आयुष्य म्हणजे काय व्हिडिओ गेम नाहीये की एक बटन दाबले की सगळं संपतं. जसे आपण दुसऱ्याच्या आयुष्याचे वाबाडे काढतो ना, तसं कोणीही आपल्याही आयुष्याचे वाबाडे काढू शकतात. सगळ्यांचेच वीक पॉइंट्स असतात. मला ते यूज करायला लावू नकोस, कळलं? अरे यार, हॅलो, हा बोल ना. अरे हो, लावली ती फिल्म डाउनलोडिंगला. देतो संध्याकाळी, आलो देतो ऑफिसात सुटल्यावर. तू निघालीस तरी चालेल. थँक्स. ते फक्त फाईल्स मला मेल करून ठेव. आणि हो, पुन्हा सांगतोय, तू त्या नाही आलीस तरी चालणार आहे, नो प्रॉब्लेम. अरे कशाला असं, मी येईन ना. लग्नानंतरचा पहिला बर्थडे ना त्याचा. एन्जॉय. परवा आपल्याला काम आहे परत खूप. आणि हो, माझ्याकडनं शौनकला हॅपी बर्थडे सांग. हो. मंजिरी, तू त्या धमकीविषयी सांगितलंस शौनकला? नाही सांगितलंस? ओके, मग सांग. आपण अशा वेळेला खूप प्रोटेक्ट करायला जातो आणि जास्ती हर्ट करून बसतो समोरच्याला. वाढदिवस झाला की मी सांगेन त्यांना. निघू? बाय. हा दाद्या, मी हो हो आवरलंय, आले आले, येते, बाहेर येते. आलाय का तो भाऊ? आलाय बाहेर? बोलो ना मग त्याला. एक मिनिट. अरे पण इथे. बोलो बोलो, आत बोलो, नो प्रॉब्लेम. हा दाद्या, जरा आत येतोस का? हा, ती समोरच. हा. हॅलो. माझा भाऊ. दाद्या, अनय जेमनी. नमस्कार. आपण आधी भेटलोय? नाही हो, आपण कधी कुठं भेटणार?
100% आपण भेटलो. आय डोंट फॉरगेट फेसेस. कुठे काम करता आपण? ते एका बिल्डरच्या हाताखाली काम करतो आपण. नाव काय? ते माखीजा म्हणून आहे, त्यांच्या इथं फायनान्स डिपार्टमेंटला आहे. माझ्याकडेच आहे मखिजांची केस. पुढच्या आठवड्यात येणारच आहे मी ऑफिसला, सो आपली भेट होईलच यापुढे. डोंट वरी, मीच आहे. ते जिंकतीलच केस. अर्थात तुझ्या बहिणीला चालणार असेल तर. आमच्या क्लायंट्सना हरवायला टपलेलीच असते ती. काय प्रकारची वकील होणारे पुढे जाऊन कोण जाणे. पुरे माझं कौतुक पुऱ्या. निघू आम्ही. माणूस म्हणून बरा आहे तो, पण त्याचे विचार नाही पटत. इतकं सहज बोलून जात होतो माहिती. अन्याय काही मी नाही केलाय. मला केस जिंकणं महत्वाचं. शौनक, मला भीती वाटते. मला काही झालं तर. शौनक, काही झालं तरी मला सोडून जाऊ नका. नाही ना जाणार माझ्यापासून. खूपच विश्वास आहे ना तुझा तिच्यावर. हो, बायको आहे माझी ती. मग हे काय? नाही, तो फोटो फसवा आहे. मी मंजिरीवर शंका घ्यावी हाच हेतू आहे त्यांचा, आणि मी त्यांना नाही जिंकू देणार. तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण तरी असं का वाटतंय की मंजिरी काहीतरी लपवतीये. दादू, टचकोलच ना मला. असो, काय झालं बोल. कुठे आणि किती माती खाल्लीस? मी काय मातीच खाते असं का वाटतं तुला? सांग, काय केलंस? ऐक ना, भैरवी आहे ना. आहे, तिचं काय? तर तिचा एक मित्र आहे. असेल मग? त्यांनी मला प्रपोज केलं. तुला? शूरवीरच म्हणावं लागेल त्याला. व्हेरी फनी. पण ऐक ना, मी नाही म्हणाले. आणि वाचला बिचारा. आता ऐकणार आहेस का? त्यांना तो फुल देवदास वगैरे झालाय रे, फुल डिप्रेस्ड आहे. आणि तिकडे भैरवीच्या घरी जाऊन तमाशे करतोय. म्हणजे माझ्याशिवाय जगू शकत नाही वगैरे असं काहीतरी बोलतोय. ऐक ना, आणि थोडा तो सायको पण आहे. स्वतःला काही करून घेऊ शकतो. बर, मग मी काय करू असं वाटतं तुला? काही नाही, म्हणजे जसं आम्हाला लाईफ बद्दल लेक्चर देतोस ना, तसं त्याला दे थोडस. प्लीज प्लीज प्लीज. बरं ठीक आहे, फोन कर त्याला, बोलते मी त्याच्याशी. नाही, फोनवर नको. एवढा मोठा इश्यू आहे, असं फोनवर कसं सांगणार? आपण एक काम करूया, आपण भैरवीच्या घरी जाऊया आणि तिथे जाऊन त्याला समजूया. हा, पण आता कसं शक्य आहे? मंजिरी येईल आता, आणि स्वयंपाक पण केला नाहीये मी. बिचारी उपाशी असेल. एक काम करूयात का, मी कुकर लावतो, मग जाऊयात आपण. ओके ओके. काय रे दाद्या, काय झालं? एवढा काळजीत का दिसतोस? काय सांगू अख्खे तुला आता. फादरनी 2-3 दिवस झाले औषध घेणंच बंद केलंय. काहीतरी विचित्रच बडबड करत बसतात. म्हणे की आता जगायचंच नाही. काय? अरे पण काय झालंय काय बाबांना अचानक? त्यांचं मन त्यांना खातंय ना. तुझ्याशी बोलणं टाकलं ना, जीव की प्राण होतीस त्यांचं. तुला काळजी आहे त्यांची, आणि जिला त्यांची काळजी नाही, काय बी पडलं नाही ना, ती रोज घरात येते आणि रोज राडे घालते बघ. काय अंजूने काय केलं आता? तुला माहिती आहे ना कुमार कसा आहे. ही त्याचा रोज मार खाते आणि रडत घरी येते. आणि मग काय, ते परत तिला घ्यायला येतं. आणि पोरीला परत घेऊन चाललंय म्हणून आपल्या मदर रोज हातावरती पैसे टाकतात. आके तुला सांगतो, मला तर ना हे सगळं खोटं वाटतं बघ. हे फुकटचे पैसे मिळत आहेत ना, त्याच्यासाठी नाटकं करते बघ. नाही अरे, अंजी कशी असली तरी हे असं नाही करणार अंजी. हा, तुला तर सगळ्यांचाच पुळका आहे ना. आके तुला सांगतो, तो कुमार आहे ना, त्या कुमारला ना अंजीला काल आईस्क्रीम खाताना बघितलंय मी. फार हसून की धुळून आईस्क्रीम खात होते. दादा, तुला
तुला एक सांगायचं होतं. बोल ना. कुमार, तुला काय दाखवायचंय का मला? आधी मला सोडून त्या शौनककडे गेली, आता तो पुरत नाही म्हणून जिथं काम करते तिकडे शेण खातेस का? तुला गर्व आहे ना तुझ्या हुशारीचा? अशी जमिनीवर आपटवणार ना, चार चौघात लायकी नाही राहणार तुझी तोंड दाखवायची, लक्षात ठेव. आणि ही आहे ना फक्त पोकळ धमकी समजू नकोस. काय त्या कुमारची एवढी हिंमत? साल्याला असं तुडवतो ना आता बघ तू. सगळी पोरं गोळा करतो आणि त्याची वाट लावतो की नाही बघ टायगरची जबान आहे. नाही नाही, हे बघ, तू असं काही करू नकोस ज्यामुळे अंजीला त्रास होईल. नाहीतर तो कुमार सगळा राग अंजीवर काढायचा. तू उगाच काळजी करते बघ तिची. पण राहू दे, ते महत्वाचं नाही. आता आपल्याला बाबांची काळजी करायला हवी. त्यांची तब्येत आणखीन बिघडली तर असं औषध पाणी सोडून कसं चालेल मला सांग. मी येऊ घरी, मी बोलू त्यांच्याशी, मी समजूत घालते. हे बघ आखे, तू एक काम करतो, आत्ता घरी जा. मी पण घरी जातो आणि मदरचा अंदाज घेतो आणि मग तुला फोन करतो. बरं, मला जरा थोड्या वेळाने एका ठिकाणी सोडशील का? उद्या शौनकचा वाढदिवस आहे. रात्री 12 वाजता आम्हाला त्याला सरप्राईज द्यायचं भैरवीच्या घरी. म्हणजे मी गेले असते एकटी, पण कुमारची भीती वाटते जरा. अक्के, कुमार सारख्या पोरांची तुला कधीपासून भीती वाटायला लागली? जेव्हापासून शौनक भेटलेत तेव्हापासून भीती वाटायला लागली. शौनक माझी इतकी काळजी घेतात, माझ्यासाठी इतकं सोचतायत ते. त्यांना आणखीन काळजी वाटू नये, त्यांना त्रास होऊ नये एवढंच वाटतं. अके, कुमार बद्दल दाजींना सांगितलं नाही ना? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.